हॅलो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, वेलकम यू ऑल बिहाफ ऑफ कॉन्सेप्ट इंजिनिअरिंग अकॅडमी अँड रिसर्च. सो सहर्ष स्वागत करीत आहोत युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नुकताच तुम्ही 5th सेमिस्टर सिव्हिल इंजिनिअरिंगचे एक्झामिनेशन देऊन आलेले आहेत. ओके, सो आता जे तुम्ही व्हिडिओ बघतायत हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण महत्वाचा असणार आहे. मी याच्यामध्ये डिटेल अबाउट रिलेटेड दी 6th सेमिस्टर सिव्हिल इंजिनिअरिंग के स्कीम MSBT नुसार जे सिलेबस सेट केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. याच्यामध्ये आपण डिस्कस करतो कुठले कुठले सब्जेक्ट आहेत आणि कुठला सब्जेक्ट फ्युचरमध्ये कुठे इम्पॉर्टंट असणार आहे याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. सो पूर्ण शेवटपर्यंत बघून घ्या आणि तसंच तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कुठले कुठले सब्जेक्ट आहेत आपण डिस्कस करू. बघा, हा मॅनेजमेंट सब्जेक्ट हा तुम्हाला टोटली MCQ म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं कंडक्ट केलं जातं MSBTच्या सिलेबस नुसार. सो माझ्या प्रिय मित्रांनो, हे मॅनेजमेंट हा सब्जेक्ट अतिशय महत्वाचा आहे. टू मॅनेज द पीपल, टू रन द कंपनी. कुठलीही कंपनी असेल, प्रत्येकांना मॅनेजमेंट स्किल येणं गरजेचं आहे. ते पण तुम्ही शिकताना याच्यात प्रोफेशनल मॅनेजमेंट शिकता. ओके, कुठलाही कोणाला बिझनेस सेट करायचा असेल किंवा कोणाला कसं कामाला लावायचं असेल किंवा कशा पद्धतीनं बोलायचं असेल, सगळे एटिकेट्स ते पर्टिक्युलरली मॅनेजमेंट हा सब्जेक्ट मध्ये शिकता. हा सब्जेक्टला तुम्ही फक्त आणि फक्त की ऑनलाईन एक्झामिनेशन आहे, मला पास व्हायचं आहे ह्या पद्धतीनं बघू नका माझ्या मित्रांनो. याच्यामध्ये थरली अंडरस्टँड करून घ्या हाऊ टू डेव्हलप युअर सेल्फ. हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी हा सब्जेक्ट इन्क्लूड केलेला आहे MSBT वर. ओके, त्याच्यानंतर ना तुमचं येणार आहे कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट्स. हा थिअरॉटिकल सब्जेक्ट असणार आहे. आता बघा, थेरी पेपर असणार आहे. थिअरॉटिकल म्हणजे थेरी पेपर काय, सम व्हॉट देयर इज अ प्रॉब्लेम्स आर विल बी देअर. ओके, सो कॉन्ट्रॅक्ट अँड बिलिंग. ओके, जे कोणाला व्हॅल्युएटर म्हणून व्हायचं आहे पुढच्या येणाऱ्या भवितव्यासाठी, त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे. किंवा पर्टिक्युलरली तुम्ही जेव्हा मोठे मोठे टेंडर वगैरे घेणार आहेत ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून, तेव्हाही हा सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे. आणि बिलिंग कसं करतात तेही या पर्टिक्युलर सब्जेक्टवरनं तुम्ही शिकून घेणार. सो त्याच्यानंतर ना माझ्या मित्रांनो, हे पण थिअरॉटिकल पेपर द्यायचे आपल्याला, पण त्याच्यामध्ये जवळपास 80 to 90% प्रॉब्लेम्स आर देअर. सो DSR और किंवा त्याला DRS असं म्हटलं जातं, डिझाईन RCC अँड स्टील स्ट्रक्चर. सो म्हणजे डिझाईन ऑफ RCC अँड स्टील स्ट्रक्चर म्हणून हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे. सो जेणेकरून ह्याच्यामध्ये फुल्ली कन्फ्युज्ड होतो वाईल सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम्स. ओके माझ्या मित्रांनो, हा सिलेबस जे आहे अतिशय व्यवस्थित पद्धतीने सेट केलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही स्टील पण शिकू शकता 2 चॅप्टर आणि बाकीचे रिमेनिंग जे चॅप्टर्स असतील तुम्ही या पद्धतीने शिकू शकता. याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक. सो ह्याला थोडंसं प्रेफरन्स जास्त देणं गरजेचं आहे मित्रांनो. सो त्याच्यानंतर ना मेंटेनन्स अँड रिपेअर स्ट्रक्चर MRS म्हणून हा आहे, फुल्ली थिअरॉटिकल बेस्ड आहे. हा याच्यानंतर ना हा येतो म्हणजे डिझाईन जे तुम्ही शिकताना बांधता, एक्झिक्युशन करता, पण त्याची लाईफ ऑफ द बिल्डिंग जे आहे पर्टिक्युलरली थोड्या दिवसानंतर ना खराब होणार हे सगळ्यांना माहिती आहे. पण सगळेजण आपल्याला तोडून बांधू शकत नाही. त्यासाठी आता सपोर्ट पर्टिक्युलरली एका बिल्डिंग वरती कॉलम बीम हे काहीतरी खराब झाला असेल, ठीक आहे झाला असेल, तो ते तुम्हाला रिप्लेस करता येतं किंवा त्याला स्ट्रेंथनिंग देता येतं. जसं आपण कपडे घालतो व्यवस्थित, ओके, त्याच्यामध्ये काहीतरी फाटला असेल त्याला रफू करतो का नाही, मेंटेनन्स करतो का नाही, सेम थिंग यू हॅव टू अप्लाय इन द पर्टिक्युलर MRS. सो मुंबईमध्ये म्हणा किंवा जिथं डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, जिथं की पॉसिबलच नाही आहे की बाजूला मोठे मोठे बिल्डिंग आहेत, सो तेव्हा तुम्ही रिपेअर, कारण की हा सब्जेक्ट जिथं इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे ना त्याला टिकवण्यासाठी हा MRSचा कॉन्सेप्ट आपण अप्लाय करतो इन अ इंडस्ट्री. ओके, सो नंतर ना तुम्हाला सब्जेक्ट आहे कॅपस्टोन प्रोजेक्ट. सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कॅपस्टोन प्रोजेक्ट हा काय असतं ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मिनी प्रोजेक्ट्स वगैरे केलेले आहेत किंवा मायक्रो प्रोजेक्ट्स वगैरे केले असतील तुम्ही. सो पर्टिक्युलरली कॅपस्टोन प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही 3 वर्षात डिप्लोमामध्ये काय काय शिकलेला आहात त्याच्यावरून एक कुठलं तरी एक बीट पकडून सोसायटीसाठी काय प्रोजेक्ट डेव्हलप करता येतील ते तुम्ही बघणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही पेटेंट कसं बनवता तेही इम्पॉर्टंट असेल. बघा, स्टिप्युलेटेड टाइम मध्ये आता 6 मंथ आहे, 6 मंथ मध्ये आपल्याला कॅपस्टोन प्रोजेक्ट तयार करणं गरजेचं असतं. तर तुम्ही तर तुमच्या डोक्यात काहीतरी प्लॅन्स असतील तुम्ही एक्झिक्यूट करा, पण तेही 6 महिन्याच्या आत व्हायला पाहिजे, कारण तुम्हाला टाइम हे लिमिटेड आहे. हेच लिमिटेड टाइम यू हॅव टू यूज परफेक्टली इन अ 6 मंथ्स. ओके, सो त्याच्यात शिकून घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही कॅपस्टोन प्रोजेक्टमध्ये काय काय शिकणार स्वतःहून जर केला तर त्याच्यामध्ये आपण शिकता येतो पर्टिक्युलरली हाऊ टू हँडल द पीपल्स,
हाऊ लिडरशिप क्वालिटी जनरेट करू शकता याच्यातून. सो त्याच्यानंतर ना याच्यामध्ये तुम्ही सोसायटीसाठी काहीतरी व्यवस्थित एक मॉडेल बनवू शकता. सो जेणेकरून सोसायटीला फुलफिल होण्यासाठी. कारण की बघा इंजिनियर्स, तुम्ही इंजिनियर आहात. इंजिनियर म्हणजे काय रे मित्रांनो, क्रिएटर्स. सो त्यामुळं तुम्ही कॅप्स्टोन प्रोजेक्ट जेवढं चांगलं बनवता, तुम्ही इंडिव्हिज्युअली बनवा किंवा ग्रुपने बनवा, कसेही बनवा, तुमच्या कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. एवढं कॉन्फिडन्स असणं पण माझ्या मित्रांनो गरजेचं आहे. ओके. सो त्याच्यानंतर ना बाकीचे जे सब्जेक्ट आहेत इलेक्टिव्ह, याच्यातनं एक सब्जेक्ट एनिवन तुमच्या कॉलेजनुसार जे सब्जेक्ट सिलेक्ट करतील त्या सब्जेक्टच्या नुसार तुम्हाला इलेक्टिव्ह थेरॉटिकल पेपर असणार आहे. ओके. सो तो इलेक्टिव्ह कुठलाही असू शकतो. ओके. सो जे इलेक्टिव्ह असेल त्या पद्धतीनं आपल्याला ते एक्झामिनेशन मध्ये आपल्याला द्यावं लागेल. आता थोडासा विचार करायला गेला तर 1, 2, 3, 4 सो टोटल 4 थेरॉटिकल आहेत मित्रांनो. ओके. सो 4 थेरॉटिकल आहेत आणि एक एमसीक्यू आहे. ओके. सो त्या पद्धतीने तुम्हाला स्कोरिंग ही करणं गरजेचं आहे बिकॉज लास्ट इयर आहे. सो लास्ट इयरला तुम्हाला जवळपास 900 मार्क तुमच्या हातात आहेत. किती? 900 मार्क. सो त्या पद्धतीने कॅप्स्टोनला पण तुम्ही बघितलात 150 मार्क तुमच्या हातात आहेत. ओके. आणि सगळ्यात जास्त थेरॉटिकल सब्जेक्टच्या दृष्टीने जर तुम्ही बघितलात टीएसआर आणि इलेक्टिव्ह, ओके, 175 इथंच 300 मार्क आहेत मित्रांनो. सो तसं टोटल 900 मार्क आहेत. तुम्हाला किती ग्रॅप करायचं आहे डे 1 पासून तुम्ही चालू करणं गरजेचं आहे. प्रिपरेशन असेल किंवा जे काही तुम्हाला सबमिशन असेल ते पहिल्या दिवसापासून चालू करा. कारण की मागच्या सेमिस्टरला खूप कमी सब्जेक्ट होते पण ह्या सेमिस्टरला मात्र भरपूर सब्जेक्ट आहेत. आणि शेवटी माझ्या मित्रांनो जाता जाता फ्रेंडचे पण आठवण येत असतात कारण की लास्ट इयर आहे, एंड ऑफ एरा अशी स्टेटस तुम्ही थोड्या दिवसात ठेवणार आहे. अशाच अपडेटसाठी तुम्ही शेअर्सना फॉलो करू शकता. शेअर्स, टेक केअर्स.